तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात लोक आपल्यासाठी करत आहे त्याला माहिती एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात मुख्यमंत्री बळीराजा शेत पांढरा रस्ते योजना या योजनेसंदर्भात आज बर्दापूर या ठिकाणी ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं. सदर ग्रामसभेमध्ये एकूण 64 अर्ज शेतकऱ्यांनी आमच्याकडे दिले आहेत. त्यामध्ये अतिक्रमित झालेले रस्ते, नवीन प्रस्तावित करावयाचे रस्ते, अशा रस्त्याच्या नोंदी, ज्या रस्त्याच्या नोंदी नकाशावर आहेत ते पण काही रस्ते बंद आहेत ते सुरू करण्यासंदर्भात या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले असून यावर महसूल विभाग व वन विभाग हे दोन विभाग मिळून लवकरच त्याच्यावर कारवाई प्रस्तावित होणार आहे. आपल्यासोबत बर्दापूरचे महसूल अधिकारी केंद्रे सर हे आपल्याशी मुलाखत देणार आहेत. काय सांगाल सर आपण आज बर्दापूर या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पांढरा रस्ते योजनेच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा पार पडली. यामध्ये गावातील बहुसंख्य शेतकरी हजर होते. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी विचारून घेतल्या. ज्यांचे रस्ते अडवलेले आहेत, शेतात जाणारे रस्ते, जुने पांधन रस्ते, जुने शिवरस्ते, नंबर बांधवले रस्ते, या संदर्भात ज्यांच्या अडचणी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आमच्याकडे अर्ज सादर केलेले आहेत. त्या अर्जाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल. आपल्यासोबत अंबाजोगाई भाजप तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मुख्तार मन्यार आहेत. बोला, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सचिव म्हणून आला होता, काय सांगाल? आज बर्दापूर ग्रामपंचायतला एक मीटिंग पार पडली. ग्रामसभा बळीराजा शेतकरी सडक योजना ही लोकांचे अडचणी, रस्त्याचे कामे होतील, सरकार करेल, आम्हाला ह्याची खात्री आहे. बर्दापूर ग्रामपंचायतचे माजी सदस्य विनोद गंडले आपल्याशी आहेत. हे आजच्या या शेतकरी पांधन रस्त्याचे सचिव म्हणून ज्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता ते आपल्याला थोडक्यात मुलाखत देणार आहेत. काय सांगाल आपण विनोदराव? आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी ऑफिस यांच्यामार्फत ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये ही आज ग्रामसभा झाली. या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांनी अतिशय उत्साहपूर्ण या ठिकाणी प्रतिसाद दिला व आपल्या ज्या अडचणी आहेत, जे आपल्या शेतात जाणारे जे रस्त्यावरचे अतिक्रमण आहेत त्याबद्दल शेतकऱ्यांनी या ठिकाणी समस्या मांडल्या. मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्त्याच्या आज ग्रामपंचायत कार्यालय येथे मीटिंग संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायतचे सदस्य मुकुंददादा सिनगारे हे आपल्याशी बातचीत करणार आहेत. काय सांगाल आपण आजच्या कार्यक्रमाबद्दल? आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसंदर्भात बर्दापूर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेमध्ये जवळपास 400 ते 500 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि 70 ते 75 लोकांचे अर्ज प्राप्त झाले. या ठिकाणी आज आपल्या विभागाचे तलाठी साहेब, आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि गावकरी यांच्यासमोर हे अर्ज स्वीकारण्यात आले आणि हे अर्ज स्वीकारल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्याच्या काही अडीअडचणी असतील, रस्ते अडवलेले असतील, जुने रस्ते असतील, नवीन रस्ते बांधायचे असतील, या संदर्भात या ठिकाणी साहेबांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे हे अर्ज घेऊन आज आपल्या SDO साहेबाकडे हे अर्ज उद्याच्याला प्राप्त होतील. आणि ग्रामपंचायत सदस्य सुमित तात्या मोरे हे आपल्याशी बोलणार आहेत. आज झालेल्या ह्या सभेमध्ये शेतकऱ्याविषयी थोडं ते मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाविषयी. बोला तात्या, काय सांगाल तुम्ही आजच्या या कार्यक्रमाबद्दल? मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजनाच्या विशेष ग्रामसभेचे आज ग्रामपंचायत मार्फत आयोजन केलेले होते. तर या ग्रामसभेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी भरपूर उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. ज्याच्या अडचणी आहेत, पांधन रस्त्याच्या म्हणा,
किंवा छोट्याशा रस्त्याच्या आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सर्वांनी अर्जाद्वारे इथं कळवलेल्या आहेत. तरी तलाठी साहेब, ग्रामविकास अधिकारी साहेब, सरपंच साहेब, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक या ग्रामसभेसाठी आज आवर्जून उपस्थित होते आणि नक्कीच यामार्फत शासन प्रत्येकाला रस्त्याचे नियोजन करून देते.